हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 31 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर आहे. तर काल तुम्हाला आठवत असेल, काल आपण चॅप्टर 2 नवीन टॉपिकला सुरुवात केली होती ना आपण. अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. ॲक्च्युली टॉपिकचं नाव मोठं आहे, पण मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म NPC एवढंच लक्षात ठेवा. मी बोललो ना तुम्हाला की ह्याचा शॉर्ट फॉर्म काय हो, नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न मीन्स NPC, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं परत एकदा थोडक्यात इन शॉर्ट मी रिवाईज करतो. किंवा काल आपण काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितला, बरोबर. बट देर आर 2 टाईप्स ऑफ बिझनेस. 2 प्रकारचे बिझनेस असतात. त्यातला फर्स्ट वन, पहिला जो असतो, एक मिनटं, त्यातला पहिला जो टॉपिक आहे त्याला फर्स्ट जो टाईप आहे त्याला ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतात, आणि दुसरा जो आहे त्याला नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स म्हणतात. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन अँड नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असे 2 टाईप्स आहेत, बरोबर. तुम्ही उद्या बिझनेस टाकायचा, तुमच्या मनात जर विचार असेल, सर आम्हाला पण उद्या इन फ्युचर बाबा काय काय जणं सर्व्हिस करतील, काय काय जणं बिझनेस करतील, भरपूर जणांना बाबा बिझनेसची आवड असते, बरोबर. मग बिझनेस टाकायचा झाला, स्वतःकडं जर कॅपिटल असेल तर साहजिक आहे तुम्ही पण बिझनेस टाकू शकता. तर 2 प्रकारचे बिझनेस तुम्ही टाकू शकता. फर्स्ट वन इज ट्रेडिंग ऑर्गनायझेशन अँड सेकंड वन इज नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. पण दोघांमध्ये फरक आहे. मी कालच एक्झाम्पल दिलं होतं की समजा 2 मित्र आहात, तुम्ही 2 मित्र आहात किंवा 2 मैत्रिणी आहेत, बरोबर आहे ना. असं ॲज्युम करू की बाबा एकाने श्री इलेक्ट्रिकल किंवा श्री इलेक्ट्रॉनिक्स म्हणू आपण, बरोबर. इलेक्ट्रिकल नको, श्री इलेक्ट्रॉनिक्स, आणि एकाने श्री क्लासेस, बरोबर आहे ना. 2 मित्र आहात तुम्ही. तर एकाने काय केलं, श्री इलेक्ट्रॉनिक्स नावाचं एक इलेक्ट्रॉनिक शॉपी टाकलं. त्यामध्ये तो मोबाईल, TV, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स, म्हणजे ह्या ज्या काय आपल्या घरगुती वस्तू असतात, ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स ज्या काय इक्विपमेंट्स आहेत तो त्या दुकानात विकतो, बरोबर. त्याचं नाव त्यांनी श्री इलेक्ट्रॉनिक्स दिले. आणि सेकंड फ्रेंड, दुसरा जो मित्र आहे, त्याने मात्र तो शिकलेला होता, त्याला चांगलं शिकवता पण येतं, म्हणून त्यांनी काय केलं, त्याने आपला श्री क्लासेस, त्यांनी त्या स्वतःचा एक क्लास टाकला, त्याला नाव दिलं श्री क्लासेस. दोघांचीही दुकानं किंवा दोघांचे बिझनेस शेजारीच आहेत, किंवा असं ॲज्युम करू बाबा एकाच बिल्डिंगमध्ये आहेत. ग्राउंड फ्लोअरला ते श्री इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, आणि त्याच्यावरच श्री इलेक्ट्रॉनिकच्या वरच फर्स्ट फ्लोअरला श्री क्लासेस आहेत, बरं. पण आता दोघांमध्ये फरक आहे. दोघं मित्र पैसे कमवतात ते, पण साहजिक आहे दोघांमध्ये काय फरक आहे. श्री इलेक्ट्रॉनिक्स हे जे काय आहे ते झालं ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. का बरं ट्रेडिंग ऑर्गनायझेशन? कारण इथं ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर साहजिक आहे जो पहिला मित्र आहे, म्हणजे थोडक्यात जो श्री इलेक्ट्रॉनिक्सचा ओनर आहे, मालक आहे, तो पैसे कशातून कमवतो, तर बाईंग अँड सेलिंग. मी शॉर्ट फॉर्म यूज करतो, तुम्ही नक्की समजून घेताल, बरोबर. B&S म्हणजे बाईंग अँड सेलिंग. तो पैसे कशातनं कमवतो, तर बाय अँड सेल. दॅट मीन्स तो कुणाकडनं तरी म्हणण्यापेक्षा, आता फॉर एक्झाम्पल कुठलाही एखादा TV बघितला आपण, LED TV बघितला, बरोबर आहे ना. तर तो TV जो काय असेल त्याची प्राईस, त्याच्यावर स्टिकर लावले 50,000 रुपीज. ॲज अ कस्टमर म्हणून आपण जर त्या श्री इलेक्ट्रॉनिक्स दुकानात शिरलो, तिथे एक TV आपल्याला आवडला, त्याच्यावर प्राईज होती 50,000 रुपीज. तर साहजिक आहे 50,000ला ती आपल्याला विकायला असते, पण ॲक्च्युअल प्राईज तो जो कोण ओनर आहे त्या दुकानाचा, श्री इलेक्ट्रॉनिक्सचा, त्यांनी तो TV कुठनं तरी होलसेलरकडनं परचेस केलेला असतो. होलसेलरकडनं त्यांनी कितीला परचेस केलेला असतो, 40,000ला. म्हणजे थोडक्यात नीट लक्ष द्या, त्याची बाईंग प्राईस, खरेदी किंमत त्यांनी 40,000ला खरेदी केला आहे, अँड सेलिंग प्राईस आपल्याला कस्टमरला कितीला विकतो, तो 50,000ला, 50,000ला. म्हणजे ह्याचा अर्थ मधला जो डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन द SP अँड BP, म्हणजे सेलिंग प्राईस अँड बाईंग प्राईस, दोघांमधला जो डिफरन्स आहे तो त्याचा प्रॉफिट झाला. 40,000ची वस्तू तो आपल्याला कस्टमरला जर 50,000ला विकतो, तर 10,000 रुपये तो त्याचा काय झाला, प्रॉफिट झाला. त्याला म्हणणार तुम्ही ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे तो पैसे कशातून कमवतोय, बाईंग अँड सेलिंगमधून, बरोबर आहे. पण दुसरा जो मित्र आहे की ज्यांनी क्लास टाकला ना, श्री क्लासेस, तर साहजिक आहे तो पण पैसे कमवतोय, बट तो जो कोण मित्र आहे तो पैसे कशातून कमवतोय, तर नॉन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. त्याच्या क्लासमध्ये कुठलीही ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी होत नाही. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी मीन्स बाईंग अँड सेलिंग. देर इज नो बाईंग अँड सेलिंग. तिथं बाईंग अँड सेलिंग चालत नाही. क्लासमध्ये गेल्यावर शिक्षक
स्वतःच्या घरातली एखादी वस्तू आणून, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बॅचमध्ये आला, मी उद्या बाबा एक काम केलं, तिथं बेंच असेल, 5000ला बेंच मी परचेस केला होता, मग लगेच तुम्हालाच विचारलं चला कोणाला बेंच घ्यायचा आहे का, 7000ला बेंच विकायला ठेवला आहे मी, म्हणजे 5000चा बेंच मी तुम्हाला 7000ला विकतो आहे आणि मग मी पैसे कमवते. मग असं कमवायचं असतं तर मी दुकान टाकलं असतं ना, क्लास कशाला टाकला असता, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात क्लासमध्ये असली कामं चालत नाही. बाईंग अँड सेलिंग क्लासमध्ये केलं जात नाही. क्लासवाले पैसे कशातनं कमवतात तर हां बरोबर, तर ते पैसे कशातनं कमवतात तर लेंडिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी. दॅट मीन्स समाजाला काहीतरी सेवा देऊ. म्हणजे बाबा क्लासवाल्यांनी क्लास का टाकला आहे तर बाबा आमच्याकडं जे टीचर्स आहेत त्यांच्याकडं इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे, मग ते नॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना पोचवण्यासाठी आम्ही क्लास टाकला आहे. मग आम्ही तुम्हाला ट्रान्सफर ऑफ नॉलेज आमच्याजवळचं नॉलेज विद्यार्थ्यांना देतो आणि त्या बदल्यात इन एक्सचेंज ऑफ मनी, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला फीज पेड करा. हे क्लासमध्ये पण पैसे कमवले जातात, पण ते गिविंग सर्व्हिस देऊन स्वतःजवळचं नॉलेज शिक्षक विद्यार्थ्यांना देऊन त्यातनं पैसे कमवतो. इथं बाईंग अँड सेलिंग जात नाही, म्हणून याला नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतात. कळलं? नक्की कळलं? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन दोघांमधला फरक. उद्या कुठला बिझनेस टाकायचा आहे तर ते पण व्यवस्थित लक्ष द्या. अजून एक महत्त्वाचा फरक नीट लक्ष द्या. दोघांमध्ये फरक काय तर आपण ह्याच्या अगोदर चॅप्टर 1 बघितलं, फायनल अकाउंट. आता साहजिक आहे दोन्ही मित्र, हे जे दोन मित्र आहेत ना, एकाने क्लास टाकला आणि एकाने इलेक्ट्रॉनिक शॉपी टाकले, दोघंजणं अकाउंट मेंटेन करतात, बरोबर आहे, दोघांना हिशोब ठेवायला लागतोच ना. प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे कसं कळणार. मग साहजिक आहे दोघंजणं पैसे कमवतात, दोघंजणं अकाउंट मेंटेन करतात, दोघांकडं बुक्स ऑफ अकाउंट्स आहे. पण दोघांमध्ये फरक काय, जे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात, म्हणजे ते श्री इलेक्ट्रॉनिक्स जे काय ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात ना, बाईंग अँड सेलिंग करतात, ते त्यांचं फायनल अकाउंट कसं मेंटेन करतात, बाय ओपनिंग 3 अकाउंट्स. ते 3 आपण बघितलं फायनल अकाउंट ते कसं केलं जातं, 3 गोष्टी केल्या जातात. 3 पेजवर प्रॉब्लेम असतो. एक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड थर्ड वन बॅलन्स शीट, बरोबर आहे ना. ह्या 3 गोष्टी ते आखतात फायनल अकाउंट. कोण? ट्रेडिंग ऑर्गनायझेशनवाले, कारण त्यांचा हिशोब ॲक्युरेट असतो. एक एक रुपयाचा हिशोब ठेवतात. बिझनेसमध्ये किती पैसे कमवलेत किंवा किती पैसे गेलेत, किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, ह्याचा आन्सर ते ॲक्युरेटली आपल्याला प्रोव्हाइड करू शकतात, कारण ते फायनल अकाउंट प्रिपेअर करतात, बरोबर आहे ना. त्यासाठी 3 पेजवर प्रॉब्लेम आखला जातो. मग तुम्ही म्हणताल सर मग हे क्लासवाला जो आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, ते पण फायनल अकाउंट मेंटेन करतात का? हो, ते पण करतात, पण त्यांच्या फायनल अकाउंटमध्ये थोडासा फरक आहे. इथं 3 पेज नाही तर 2च पेजवर प्रॉब्लेम असतो. इथं 2च गोष्टी आखल्या जातात. एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय फरक आहे तर फायनल अकाउंटमध्ये 3 पेजवर आपण बघितलं होतं प्रॉब्लेम, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, बरोबर आहे. पण नॉन प्रॉफिट कन्सर्न NPC ह्या टॉपिकमध्ये आपण जे आखणार आहोत ते फक्त 2च पेजवर आखणार आहे. पहिल्या पेजवर काय आखणार आहे आपण, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मी शॉर्ट फॉर्म लिहितो आहे, व्यवस्थित नंतर सांगतोच, इथं तुम्ही समजून घ्या. फर्स्ट पहिल्या पेजवर असणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसऱ्या पेजवर असणार आहे बॅलन्स शीट तर कंपल्सरी असणारच आहे. म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय आहे की फायनल अकाउंटमध्ये सुद्धा बॅलन्स शीट होती आणि इथे सुद्धा बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटच टॅली होणार आहे, त्यामुळं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता साहजिक आहे वेटेज, आता पोर्शन चेंज झाला आहे, वेटेज मला सांगता येणार नाही, पण आय थिंक लास्ट इयरला हा टॉपिक होता 12 मार्क्स, 12 मार्कासाठी होता. आता यावर्षी हा टॉपिक किती मार्काला ते आपण थोड्या दिवसांनी कळलंच आपल्याला, ठीक आहे. तर मग आज आपल्याला नीट लक्ष द्या, आज आपल्याला काय बघायचं आहे तर आत्ता जे मी एक्सप्लेन केलं ना, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन दोघांमधला डिफरन्स तो मी आत्ता तुम्हाला रिटर्न फॉर्ममध्ये माझ्या घाणेरड्या हँडरायटिंगमध्ये तुम्हाला दाखवला, बरोबर ना. तर आता त्याचा काय टेन्शन घेऊ नका, तोच डिस्टिंग्विश आज मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो आहे. तुम्हाला काही जास्त काय काम नाही, फक्त डिस्टिंग्विश नोट डाऊन करायचं आहे, ओके. तर हेडिंग बघा तुम्हाला वर दिसते, डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. की प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमधला फरक काय असतो. म्हणजे थोडक्यात डोळ्यासमोर श्री इलेक्ट्रॉनिक्स आणि श्री क्लासेस ह्या 2
बिझनेसमधला काय फरक आहे हे आपल्याला बघायचं आहे. टोटल 4 पॉईंट्स, 4 पॉईंटच आहेत, व्यवस्थित आहेत. आणि आत्ताच मी अगोदर रिटर्न फॉर्ममध्ये शिकवताना एक्सप्लेन केलेत, त्यामुळे तुम्हाला ते पटकन कळतील. ठीक आहे, तुम्हाला ते दिसत नाही, साहजिक आहे, मी झूम करून दाखवणार आहे. एक 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 बघू. त्यातला फर्स्ट पॉईंट तुम्ही बघू शकता, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मराठी मीडियम पण काय काय जण असतील, तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे प्रायमरी मीन्स प्राथमिक, आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हेतू. बरोबर आहे ना. किंवा दोघांनी बिझनेस टाकला. आता नीट लक्ष द्या, तुम्ही दोघं मित्र आहात, एकाने श्री इलेक्ट्रॉनिक्स टाकले आणि एकाने श्री क्लासेस टाकले. दोघांनी पैसे कमवायला टाकले आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे. जिने श्री इलेक्ट्रॉनिक्स टाकले म्हणजे थोडक्यात प्रॉफिट ऑर्गनायझेशन, त्यांनी श्री इलेक्ट्रॉनिक्स का टाकले, तर प्रॉफिट कमवण्यासाठी. मला काय समाजसेवा करायची नाही, मी टी व्ही 40,000ला आणणार आणि 50,000ला विकणार, 10,000 रुपये मधल्यामध्ये प्रॉफिट कमवणार, म्हणून त्यांनी श्री इलेक्ट्रॉनिक्स टाकले. हा त्यांचा हेतू असतो, प्रॉफिट कमवणे. पण ज्यांनी क्लास टाकला आहे तो पैसे कमवणारच आहे, पण तो काय म्हणणार की मी क्लास का टाकला आहे, तर बाबा आमच्या भागातल्या, आमच्या एरियातल्या, आमच्या समाजातली जी काय आजूबाजूला मुलं राहतात त्यांना माझ्याकडनं काहीतरी नॉलेज मिळावं, त्यासाठी मी क्लास टाकला आहे, मला प्रॉफिट कमवायचा नाही आहे. बरोबर आहे ना. म्हणजे साहजिक आहे, हा फरक असतो. मग काय दिले बघा, दोघांमधला डिस्टिंग्विश बघतो आपण. कुठल्या दोघांमधला, प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ओके, तर मी पहिल्यांदा झूम करून प्रॉफिट ऑर्गनायझेशन दाखवतो. प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे डोळ्यासमोर काय ठेवतात, श्री इलेक्ट्रॉनिक. आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे डोळ्यासमोर काय ठेवतात, श्री क्लासेस. ओके, चला मग प्रॉफिट ऑर्गनायझेशन, श्री इलेक्ट्रॉनिकवाल्यांनी बिझनेस का टाकला आहे, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह दिसते तुम्हाला, The primary objective of such organization is to earn profit. अंडरलाईन करताल. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन, की ह्या ज्या काय ऑर्गनायझेशन असतात, ह्या प्रकारचे जे काय बिझनेस असतात, मग ते बाबा कुठलं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान असून दे, मोबाईलचं दुकान असून दे, किंवा काय म्हणतो आपण, एखादं स्टेशनरीचं दुकान असून दे, बेकरीचं दुकान असून दे, बरोबर आहे ना, कुठलंही असून दे, किंवा ज्वेलर्सचं दुकान असून दे, कपड्यांचं दुकान असून दे, हे जे काय बिझनेस आहे, ह्यांनी बिझनेस का टाकलेला आहे, तर त्यांचा एकच हेतू आहे, इज टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिट कमवायचं आहे म्हणून त्यांनी बिझनेस टाकलेला आहे. बाकी त्यांना सोशल सर्व्हिस करायचा हा त्यांचा हेतू नाही आहे. बरोबर आहे ना. नक्की कळलं. म्हणजे त्या अर्न प्रॉफिट वर्ड खाली अंडरलाईन करतात. त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जाऊ. श्री क्लासेस, श्री इलेक्ट्रॉनिक झालं ना, आता श्री क्लासेसच्या पॉईंटमध्ये जाऊ. नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, इथं काय दिले बघू आपण. द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ देअर ऑर्गनायझेशन, की ह्या ज्या काय ऑर्गनायझेशन असतील, मग एखादा क्लास असून दे, एखादा बाबा स्पोर्ट्सचा क्लब असून दे, एखादी जिम असून दे, हॉस्पिटल असून दे, स्कूल असून दे, कॉलेज असून दे, किंवा एखादं कुठलं एक हेअर सलून, कटिंगचं दुकान जरी म्हणलं तरी चालेल, कारण कटिंगच्या दुकानात गेल्यावर आपल्याला कुठली वस्तू विकली जात नाही. तिथं फक्त तुम्ही गेल्यावर तुमची हेअर कट करून देतात, किंवा हेअर स्टायलिश करून देतात, किंवा तुमचा मेकओव्हर केला जातो, त्याचे ते पैसे घेतात. बरोबर आहे ना. मग साहजिक आहे, ही जी दुकानं म्हणली मी बाबा, क्लास असून दे, क्लब असून दे, जिम असून दे, ह्यांनी बिझनेस का स्टार्ट केला आहे, इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस. बरोबर आहे. दोघांमधला फरक कळला, की बाबा श्री इलेक्ट्रॉनिकवाल्याने श्री इलेक्ट्रॉनिक का टाकले, टू अर्न प्रॉफिट, प्रॉफिट कमवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी. आणि श्री क्लासवाल्यांनी श्री क्लास का टाकला आहे, इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस. प्रोव्हाइड सर्व्हिस, समाजाला काहीतरी सेवा देणे हा आपला हेतू आहे, म्हणून आपण क्लास टाकलेला आहे. नक्की कळलं. तर फर्स्ट पॉईंट व्यवस्थित एक्सप्लेन झाला, प्रायमरी ऑब्जेक्ट, की दोन्ही बिझनेसचा मुख्य हेतू काय आहे. आता आपण सेकंड पॉईंट बघू. काय सेकंड पॉईंट, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. फर्स्ट पॉईंट मगाशी झाला ना आपला, आता सेकंड पॉईंट बघू. काय सेकंड पॉईंट, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. आता मला सांगा, ट्रायल बॅलन्स हा शब्द ओळखीचा वाटतो. हां, कुठं होता, फायनल अकाउंटमध्ये होता. बरोबर ना. कारण फायनल अकाउंटचा जो काय प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो तो कशावरनं सॉल्व करतो, ट्रायल बॅलन्स क्वेश्चनमध्ये दिलेला असतो, आणि त्या ट्रायल बॅलन्सवरनं आपण फायनल अकाउंट तयार करतो. मग आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट वगैरे वगैरे आखतो.
बरोबर आहे. मग आता साहजिक आहे, ट्रायल बॅलन्स कोण करणार आहे? तर बाबा जे प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, जे श्री इलेक्ट्रॉनिक वगैरे ज्यांची दुकान आहेत, ते ट्रायल बॅलन्स करतात. का ट्रायल बॅलन्स करतात? कारण त्यांना त्याच्यावरनं पुढं फायनल अकाउंट करायचं असतं. बरोबर आहे ना? पण बाबा श्री क्लासमध्ये तुम्ही आला, तुम्ही जर आमचा हिशोब बघायला आला, तुम्ही म्हणता सर तुमचा ट्रायल बॅलन्स दाखवा. श्री क्लासेसवाल्यांना जर विचारलं किंवा तुम्ही ट्रायल बॅलन्स आखता का, करता का, तर काय करणार? तर तिथं आन्सर नो भेटेल तुम्हाला. आम्ही करतच नाही ट्रायल बॅलन्स. का बरं? कारण आम्हाला फायनल अकाउंट नाही करायचं आहे. आम्हाला थोडीच त्याच्यावरनं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस तयार करायचं आहे. मग थोडक्यात काय आहे, ट्रायल बॅलन्स कोण करतं? प्रॉफिट ऑर्गनायझेशन, श्री इलेक्ट्रॉनिक ही जी काही दुकान आहेत ते करतात. आणि जे श्री क्लासेस NPCवाले जे कोण आहेत, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, मग श्री क्लास असून दे, जिम असून दे, हे ट्रायल बॅलन्स करत नाही. बघ काय दिलं पॉईंटमध्ये, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. सोपं आहे. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये काय दिलं आहे? प्रिपेअर्स ट्रायल बॅलन्स म्हणजे काय की प्रॉफिट ऑर्गनायझेशनवाले ट्रायल बॅलन्स करतात. त्यांना करावाच लागतो ट्रायल बॅलन्स, कारण विदाऊट ट्रायल बॅलन्स दे कॅन नॉट प्रिपेअर फायनल अकाउंट. ट्रायल बॅलन्सच जर त्यांनी केला नाही तर पुढं फायनल अकाउंट कसं करणार मग ते? त्यामुळं प्रॉफिट ऑर्गनायझेशनवाल्यांना, श्री इलेक्ट्रॉनिक असून दे, ज्वेलर्स असून दे, कपड्यांचं दुकान असून दे, ह्यांना कंपल्सरी ट्रायल बॅलन्स करावाच लागतो. बरोबर आहे? प्रिपेअर शब्दाखाली अंडरलाईन करताल. आणि आता पलीकडं बघू, इथं काय दिलं आहे? दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. अंडरलाईन करताल, डू नॉट प्रिपेअर. श्री क्लासमध्ये येऊन जर तुम्ही विचारलं ट्रायल बॅलन्स तुम्ही करता का सर? आम्ही ट्रायल बॅलन्स करत नाही. डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. बरोबर आहे ना? मग तुम्ही काय करता? तुम्ही तुमचा हिशोब करण्यासाठी काय आखता वर्षभरात? तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर. फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स केला जातो आणि NPCमध्ये ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर. कळला का फरक? मग थोडक्यात नीट लक्ष द्या. जे बऱ्यापैकी व्यवस्थित लक्ष देतात ते लेक्चर्सला त्यांना कळत असेल मी काय बोलतो आहे. फायनल अकाउंटचा जो क्वेश्चन होता, क्वेश्चन म्हणतो आम्ही, त्यामध्ये काय द्यायचे आपल्याला? ट्रायल बॅलन्स द्यायचे. आणि त्याच्यावरनं मग आपण फायनल अकाउंट 3 पेजेस आखायचो. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बरोबर आहे ना? मग आता त्यांना कळलं असेल की सर इथं ट्रायल बॅलन्सच करत नाही, मग क्वेश्चनमध्ये काय देणार? तर नीट लक्ष द्या. NPCमध्ये क्वेश्चन देताना, प्रॉब्लेम देताना ह्याच्यात ट्रायल बॅलन्स नाही देत, ह्याच्यात रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर. थोडक्यात ह्याचे जेव्हा मी प्रॉब्लेम स्टार्ट करेल ना, तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिसेल. मग तेव्हा समजायचं अरे NPCचा प्रॉब्लेम दिसतो. म्हणजे साहजिक आहे, काय काय मुलांना प्रश्न पडतो, सर आम्ही कसं ओळखायचं एक्झामला की फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे का NPCचा प्रॉब्लेम आहे? बस सोपी आयडिया आहे. फायनल अकाउंटमध्ये प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि NPCमध्ये प्रॉब्लेममध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं. कळलं नक्की फरक? ठीक आहे. थर्ड पॉईंट बघू आपण आता. अकाउंटिंग स्टेटमेंट. थर्ड पॉईंटची हेडिंग काय? अकाउंटिंग स्टेटमेंट्स. दॅट मीन्स विच अकाउंट शुड बी प्रिपेअर. म्हणजे थोडक्यात कुठले अकाउंट ह्या 2 बिझनेसमध्ये प्रिपेअर केले जातात. तर साहजिक आहे, तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही बघा की बाबा श्री इलेक्ट्रॉनिक आहे, ते ट्रायल बॅलन्स करतात. म्हणजे वर्षभर ते ट्रायल बॅलन्सच्या तयारीत लागलेले असतात. अँड ॲट द एंड ऑफ द इयर, वर्षाच्या शेवटी ते फायनल अकाउंट करतात. फायनल अकाउंट म्हणजे ते काय करतात? मग ते ट्रेडिंग अकाउंट टाकतात, एका पेजवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टाकतात आणि तिसऱ्या पेजवर बॅलन्स शीट टाकतात. बरोबर आहे ना? वर्षभर ट्रायल बॅलन्स करायचा आणि त्या ट्रायल बॅलन्सच्या आधारे हे 3 अकाउंट मग वर्षाच्या शेवटी तयार करायचे. त्याला आपण फायनल अकाउंट म्हणतो. बरोबर आहे ना? हे कोण करतं? प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजे श्री इलेक्ट्रॉनिक. बरोबर. पण जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत, म्हणजे बाबा श्री क्लासेस, हे वर्षभर काय करतात? हे ट्रायल बॅलन्स करतच नाही. हे काय करतात? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट वर्षभर करतात आणि त्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या आधारे, विथ द हेल्प ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट, त्याच्या आधारे मग ते काय करतात? वर्षाच्या शेवटी 2च अकाउंट टाकतात. इथं त्यांनी पहिला आकडा दिला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. बरोबर आहे? तो मी आता पकडत नाही. मग रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं.
बरोबर आहे का? मग तुम्हाला फक्त त्याच्यावरनं 2च पेजेस आखायचे असतात. 2च पेजेसचा हा प्रॉब्लेम आहे. एका पेजवर आखायचं असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसऱ्या पेजवर आखायचं असतं बॅलन्स शीट. बस. मग साहजिक आहे काय काय जणांना ह्याच्यात तरी समाधान वाटलं असेल की बाबा एवढी एक गोष्ट चांगली आहे सर, तो प्रॉब्लेम फायनल अकाउंट जे आपण फर्स्ट टॉपिक शिकलो तो प्रॉब्लेम 3 पेजवर होता. 3 पेज आखायला लागायचे. आता थोडंसं काम कमी झालं ना बाबा, 3च्या ऐवजी 2 पेज झाले. मग नक्कीच साहजिक आहे काय काय जणांना ह्याच्यावरनं तर वाटत असेल बाबा टॉपिक सोपं दिसतंय. बरोबर आहे. आणि अजून एक लास्ट डिफरन्स आहे. 4था पॉईंट बघू आपण काय होता. नेट रिझल्ट्स की बाबा श्री इलेक्ट्रॉनिकवाल्यांना वर्षाच्या शेवटी काय रिझल्ट मिळतो, नेट रिझल्ट. बरोबर आहे ना. तर दोघांमध्ये काय फरक आहे तर नीट बघा. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी 2 पॉईंट दिलेत, 2 वर्ड्स वापरलेत, नेट प्रॉफिट, नेट लॉस. श्री इलेक्ट्रॉनिक्सवाल्याच्या दुकानात गेला वर्षाच्या शेवटी आणि तुम्ही त्याला विचारलं बाबा काय झालं, तर तो आन्सर एकतर असं देईल की मला ह्या वर्षी नेट प्रॉफिट 50,000, मला 50,000 रुपये नेट प्रॉफिट झाला. नेट मीन्स सगळं कट वगैरे होऊन सगळ्यांची सॅलरी वगैरे देऊन माझ्या हातात 50,000 रुपये प्रॉफिट झाला, नेट प्रॉफिट. आपण तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यावर आपण नेट शब्द वापरायचो आहे की नाही. किंवा तो एकतर हे पण आन्सर देऊ शकतो नेट लॉस की बाबा मला ह्या वर्षी बाबा कोरोनामुळं बिझनेस कमी झाला त्यामुळे ह्या वर्षी मला खूप लॉस झाला, मला नेट लॉस झाला 1,00,000 रुपीज. लाख रुपयाचा माझा लॉस झाला. म्हणजे साहजिक आहे तुम्ही जर त्याला विचारलं बाबा तुझा रिझल्ट काय, एवढा बिझनेस टाकला आहे आफ्टर 1 इयर, 1 वर्षांनी तुला काय झालं, तो 2 शब्दात आन्सर देऊ शकतो. आयदर नेट प्रॉफिट, तो एकतर तुम्हाला नेट प्रॉफिट सांगू शकतो, ऑर नेट लॉस, एकतर तो सांगू शकतो की मला एवढा नेट लॉस झाला आहे. हे कोण, प्रॉफिट ऑर्गनायझेशन, म्हणजे थोडक्यात कोण, श्री इलेक्ट्रॉनिकवाला. पण ज्या मित्रांनी श्री क्लास टाकला आहे म्हणजे थोडक्यात नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, NPC, त्याला जर तुम्ही ॲट द एंड ऑफ द इयर वर्षाच्या शेवटी विचारलं बाबा तुला काय झालं, प्रॉफिट झाला का लॉस झाला, तर सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या, इथं नीट बघा सरप्लस ऑर डेफिसिट. थोडक्यात इथं तो तुम्हाला सांगणारच नाही की मला प्रॉफिट झाला का लॉस झाला, किंवा तो ते शब्द वापरतच नाही की मला लाख रुपयाचा प्रॉफिट झाला, मला लाख रुपयाचा लॉस झाला. का बरं प्रॉफिट आणि लॉस हे शब्द वापरत नाही, कारण त्यांच्या फर्मचंच नाव आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आम्ही प्रॉफिट कमवण्यासाठी, लॉस होण्यासाठी आम्ही बिझनेस टाकलाच नव्हता. आम्ही क्लास सर्व्हिस देण्यासाठी, शिकवण्यासाठी टाकला होता. मग आम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला हे शब्द आम्ही वापरूच शकत नाही. त्यामुळं नीट बघा इथं सरप्लस, म्हणजे थोडक्यात प्रॉफिट झाला तर ते प्रॉफिटला सरप्लस बोलतात. थोडक्यात इथं प्रॉफिट आणि हा लॉस हे शब्द वापरायचेच नाही ह्या टॉपिकमध्ये. अर्थ तोच आहे, फक्त शब्द वेगळे आहेत. म्हणजे NPCवाले क्लासवाल्यांना समजा प्रॉफिट झाला तर ते प्रॉफिट नाही म्हणत, सरप्लस म्हणतात. आम्हाला यावर्षी 1,00,000 रुपीज सरप्लस झाला. आणि जर लॉस झाला, लॉसला ते कुठला शब्द वापरतात, डेफिसिट शब्द वापरतात. म्हणजे थोडक्यात ह्या टॉपिकमध्ये प्रॉफिट अँड लॉस शब्द बोलायची देखील तुम्हाला संधी नाही आहे. प्रॉफिटच्या ऐवजी सरप्लस वर्ड यूज करायचा आणि लॉस झाला तर लॉसच्या ऐवजी डेफिसिट वर्ड यूज करायचा. नक्की कळलं? तर म्हणजे थोडक्यात नीट बघा, मी आज तुम्हाला फक्त तो डिस्टिंग्विश शिकवण्यासाठी एवढा वेळ घेतला, बरोबर ना. जास्त काय नाही. आज 2 लेक्चर्समध्ये मी थिरीज घेतली. ॲडजस्टमेंट आणि ॲक्च्युअल प्रॉब्लेमला जी काय सुरुवात होईल ती नेक्स्ट वीकपासून आपली सुरुवात होईल. टॉपिक इझी आहे, फक्त व्यवस्थित पहिल्यापासून व्हिडिओज बघा, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला ते टॉपिक कळेल. ठीक आहे. तर आज तुम्हाला होमवर्कसाठी फक्त एकच आहे डिफरन्स, जो काय आत्ता मी डिस्टिंग्विश घेतला आहे तेवढा एकच डिस्टिंग्विश फक्त ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. थेरी मी जास्त एक्सप्लेन करणार नाही. आजचे 2 दिवस थेरीमध्ये बस झाले. नेक्स्ट वीकपासून आपलं ॲक्च्युअल प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सुरुवात होईल. ठीक आहे.